या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले कर्जत जामखेडचे आमदार आणि भविष्याचे एक नेतृत्व माननीय रोहित दादा, मंचावरती अनेक लोक आहेत, बरेचसे जणांच्या माझ्या ओळखी नाहीत, पण माझ्याबरोबर आलेले माळशिरस तालुक्यातील माझे सर्व सहकारी, माझे जुने पूर्वीचे माझे मित्र अशोकदादा घोगरे आणि कळसमधील सर्व जे छोटे मोठे कार्यकर्ते एकत्र येऊन साहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या पाठीमागं ठामपणानं उभं राहिलेले आहेत, तुम्हा सर्वांना माझ्या वडीलधारीपासून तरुण सर्व मित्रांना माझा मनापासून नमस्कार। मित्रांनो, मी सभेमध्ये येत असताना सकाळी एक सभा लाखेवाडीला माझी झाली। दुपारच्या सभेला मला येता आलं नाही, माझ्याच तालुक्यामध्ये कार्यक्रम होते निमसाकरच्या, पण या कळच्या सभेला मी यायचं ठरवलं आणि बघितल्यानंतर थोडंसं तुम्ही सगळे दबलेले दिसता, तुमच्यामध्ये एक भीतीचं वातावरण असल्यासारखं मला वाटतंय। Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। मित्रांनो, निश्चितपणानं तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये काही लोक माता भगिनी या घराघरामध्ये बसून ही सभा ऐकत असतील। निश्चितपणानं ही निवडणूक फार वेगळी आहे। गेल्या 50 वर्षातल्या निवडणुका आणि ही निवडणूक याच्यामध्ये फार मोठा फरक आहे। स्वाभिमानानं राजकारण करणं, सन्मानानं राजकारण करणं, स्वातंत्र्यानं आणि लोकशाही जीवन ठेवून राजकारण करणं, मी 30-35 वर्ष जय पराजयाचा पाठलाग करत या राजकारणामध्ये आहे। पण या निवडणुकी एवढा दबाव, या निवडणुकीमध्ये ज्याही पद्धतीनं एका बाजूला नेत्यांचा ढिगारा लावलेला आहे आणि सामान्य जनता मात्र एका बाजूला आहे। मित्रांनो, तुम्हाला मी सांगण्यासाठी आलोय की माझ्या बाबतीमध्ये गेल्या आठवडाभरामध्ये तुम्ही पाहिलं असेल, मी माझी आग्र्यातून सुटका करून घेतलेली आहे। नुसती सुटकाच केली नाही, तर या काळामध्ये 85 वर्षाचा एक तरुण ही लढाई लढतोय, लोकशाही जीवन ठेवतोय। तुम्हा सर्वसामान्य माणसासाठी जीवाचं रान केलं जातंय। आपल्या आजोबाकडे पंजोबाकडे बघत असताना आपण सुद्धा या वयामध्ये आपल्या आजोबांविषयी आपले असणारे असता। अरे तुम्ही पक्ष फोडला, 40 आमदार डझनाने घेतली, तरी सुद्धा तुमचं समाधान झालं नाही। तुम्ही बारामतीवरच हल्ला करायचा हे ठरवलं आणि निश्चितपणानं या राजकारणाची घृणा या राज्यामध्ये आली, आमच्यासारख्या तरुणामध्ये आली। आम्ही आमदार होऊ नाही तर नाही होऊ। मित्रांनो, आम्ही सुद्धा वाट चुकलो होतो। आम्ही सुद्धा गेल्या वेळेला मोहिते पाटील आणि मी
भारतीय जनता पार्टीला आमच्या माळशिरस तालुक्यातून 1,16,000 एवढं मताधिक्य दिलं होतं. पुरोगामी माडा ज्यामध्ये पवार साहेब निवडून आले होते तो पाडायचं पाप आमच्या हातून घडलं होतं. परंतु यातून मुक्ती मिळवली पाहिजे. पाप छालन झालं पाहिजे. आणि म्हणून आमची सुद्धा गेल्या 5-10 वर्षामध्ये फसवणूक झाली. मोहिते पाटील माझे वैरी असतील, शत्रू असतील, राजकीय विरोधक असतील, परंतु त्यांना सुद्धा एका कोपऱ्यामध्ये वळचणीला ठेवलं. आणि मी तर मोहिते पाटलाचा विरोधक आहे, हे एकत्र येऊ शकत नाहीत, ही यांची भावना. आणि म्हणून मित्रांनो, निश्चितपणानं तुम्हाला सांगतो, मोहिते पाटलाचा आणि आमचं वैर आम्ही संपवलं. ते केवळ आणि केवळ तुम्हा दिन दुबळ्याच्या महाराष्ट्र राज्यातला सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून, सुप्रियाताई खासदार व्हाव्यात म्हणून नाही. सामान्य माणूस गरीबातला गरीब ह्या राज्यातला वाट बघतोय, याचा कोणता कोणीतरी फोडलं पाहिजे, कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. मोहिते पाटील पक्षातनं गेल्यानंतर सगळं साम्राज्य त्या ठिकाणी पडलेलं होतं. सगळं काय मित्रांनो माझ्यासाठी त्या ठिकाणी खुलं होतं. परंतु मला अशा पद्धतीची मुस्कटदापी या राज्यामध्ये सामान्य माणसं सोडून देऊन फक्त नेत्यावरती राजकारण करायचं, सगळ्याला दबवून ठेवायचं. सामान्य माणसाचे कुठलेही प्रश्न बघायचे नाहीत. आज शेतकऱ्याचे, दुधाचे, सर्वसामान्य माणसाचे, पाण्याचे काय हाल आहेत, याविषयी काय देणं घेणं नाही. यांना फक्त पडलं होतं की नेत्याचा ढिगारा लावला की सामान्य जनता कुठं जाते. आणि मित्रांनो, तुम्हाला आकडा सांगायचा म्हणून सांगत नाही, मी आणि मोहिते पाटील एकत्र आलोय. 1,80,000 लीड माळशिरस तालुक्यातून मोजून घ्यायचं. आणि हे काय तुम्ही खुश व्हा म्हणून सांगत नाही. तुम्ही येणाऱ्या 4 जूनला मला फोन करून या कळस गावातील आणि परिसरातील सगळ्यांनी फोन करून सांगा, या आकड्याला जर कमी पडलं तर मी राजकारण सोडून देईन. हे कोणीतरी केलं गेलं पाहिजे होतं. तुम्हाला पवार साहेबांनी सगळं काय दिलं होतं. आणि सगळं काय दिलेलं असताना सुद्धा या ठिकाणी सुप्रियाताईंचं आगमन झालेलं आहे. मोठ्या जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत होतंय. ह्या सभेच्या वतीनं मी ताईंचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. निश्चितपणानं मित्रांनो, आमचं 70 वर्षाचं वैर मोहिते पाटील आणि आम्ही या राज्यातल्या जनतेच्या हितासाठी मिटवलं. निश्चितपणानं एखादा वैर मिटवत असताना अनंत अडचणी असतात. गावोगाव पक्ष, पार्ट्या, आमचा गट, त्यांचा गट, अनेक दिवस, अनेक वर्षाचा संघर्ष तो सुद्धा यांच्या अन्याय अत्याचारापुढं मिटून गेला. आणि म्हणून मित्रांनो, याची काळजी करण्याचं काय कारण नाही. पाठीमाग बसा. म्हणून निश्चितपणानं आज परकीयाने आक्रमण केलेलं नाही, स्वकीयाने आक्रमण केलेलं आहे. ज्याला किल्लेदार म्हणून नेमलं, त्यांच्या ताब्यामध्ये हा किल्ला दिला होता, आणि तोच माणूस जर फितूर झाला तर मात्र निश्चितपणानं सगळ्या राज्याला, तुम्हा बारामतीकरांना, या मतदारसंघाला प्रचंड मोठा एक धक्का बसला. अजित दादाचं व्यक्तिमत्व गेली 25-30 वर्ष मी पाहतोय.
अजितदादाचं आजचं अजितदादा आणि पाठीमागच्या 5 वर्षातलं 10 वर्षातलं अजितदादा हत्ती होता. आज उंदराचं पिल्लू झाल्यासारखं वाटत नाही का? काय अवस्था झालेली आहे. आणि मित्रांनो, म्हणून ज्या वेळेला किल्लेदार फितूर होतो त्याच वेळेला खाली पायथ्याला काठी घेऊन 85 वर्षाचा तरुण एक उभा आहे. आणि ह्या राज्यातली हजारो जनता त्याला वेडा टाकून बसलेली आहे. आता त्यातून किल्लेदाराची सुटका नाही हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलेलो आहे. किल्लेदार जरी फितूर झाला असला तरी तुमच्या माझ्यासारखी लाखो लोक त्या गडाच्या पायथ्याला आहेत. अरे 85 वर्षाचा तरुण काठी घेऊन त्या ठिकाणी उभा आहे. मित्रांनो, आपल्याला त्यांना साथ द्यायची आहे का नाही हे विचारायसाठी मी तुम्हाला आलेलो आहे. सुप्रियाताईच्या इलेक्शनचा प्रचार करण्यासाठी मी आलेलो आहे. ह्या राज्यावरती जे संकट आलेलं आहे हे संकट आम्ही बाजूला सारलं पाहिजे. सामान्य माणसाची लढाई ही सुरू झालेली आहे. आणि म्हणून निश्चितपणानं तुम्हाला माहिती नसेल, मी अजितदादा पवार पक्षात आहे. माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का नाही? मी आजही अजितदादा पवारांच्या गटामध्येच आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला मला सांगायचं आहे, ज्यांनी पक्षातून पवार साहेबांना बाहेर काढलं त्याच पक्षाचा मी फाउंडर सदस्य आहे. म्हणून मी या ठिकाणी घोषणा करतो, मी सुद्धा अजितदादांना पक्षातून बाहेर काढलेला आहे. मी जो न्याय पवार साहेबांना किंवा तुम्हाला तोच न्याय मलाही असला पाहिजे. 100 रुपयाच्या स्टॅम्पवर मी सुद्धा पहिली सही केलेली आहे. आणि मग अशा पद्धतीनं जर राज्यामध्ये तुम्हाला गरज नसताना तुम्ही अजितदादांना पक्षामध्ये घेतलेला आहे. तुम्हाला माहिती होतं की यांना नामोहरम करायचा असेल तर घरभेदी तयार असला पाहिजे. तुमचं घर फोडायचं असेल तर तुमच्या घरातलाच घरभेदी लागतो. अरे मित्रांनो, निश्चितपणानं तुम्हाला सांगतो, या निवडणुकीनंतर अजितदादाला पुन्हा पहिल्यासारखा गुराचा गोटा पवार साहेब घालून देतील. आणि हे सांगायसाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. अरे हे घडणार आहे, ही राज्यातली जनता घडवणार आहे. सामान्य माणूस पेटून उठलेला आहे, त्याच्यामध्ये जी धग आहे रग आहे. निश्चितपणाने सांगतो, मोहिते पाटलाचं आणि आमचं वैर सुद्धा सामान्य माणसांनी मिटवलं. तुम्ही आता एक झाला पाहिजे ही हाक तालुक्यामधून आली आणि म्हणून वैर मिटलं. मित्रांनो, असं वैर कधी मिटत नसतं. आणि म्हणून तुम्हाला मी ललकारे देण्यासाठी, या ठिकाणी सावध करण्यासाठी, बळ देण्यासाठी, तुमच्यातली जी भीती आहे ती घालवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मित्रांनो, निश्चितपणानं तुम्ही ताकदीनं या लोकशाहीच्या बाजूनं, गरिबाच्या बाजूनं, आपल्या प्रपंचाच्या बाजूनं, मुलाबाळांच्या भविष्याच्या बाजूनं तुम्ही उभं राहिलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी आलेलो आहे. आणि तुम्हाला अजून एक मी सांगून जातो, कळस आणि या भागातील कितीतरी माझे मित्र आहेत, तरुण सहकारी आहेत, तरुण चाहते आहेत. उद्याचा मी सुद्धा आमदार आहे. तुम्हाला कुठलीही अडचण पडली तर या उत्तमराव जानकरांना फोन करा. हा विमानातनं उडी टाकून आलेला गडी आहे आणि पवार साहेबाची रिक्षा धरलेला माणूस आहे. आणि म्हणून सांगतो, हे धाडस निश्चितपणानं तुमच्या या अंगामध्ये आलं पाहिजे. एवढंच या प्रसंगानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.